हॅलो नमस्कार फ्रेंड, जय श्रीराम। आज माझ्या लाडोली गोडोलीचं मस्त बोरनान होतं, पहिलं बोरनान होतं आणि पिल्लू माझं रेडी झालेलं होतं। सगळे काही अरेंजमेंट जे काही डेकोरेशन होतं ते वहिनीने केलं आणि ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच। तर मला जॉब वरती असल्यामुळे वेळ नाही भेटला, तर सगळं बिचारीने एकटीनेच केलेलं। तर चला पाहूयात त्यांनी डेकोरेशन कसं केलं आणि त्या आधी पिल्लूचं जरा नखरे जरा पाहूयात कसे करते ते। कर ना, लाईट 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 कर 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 मुंगुश कर। तर डेकोरेशन इतकं अप्रतिम झालं आणि ही रांगोळीच्या ऐवजी असं काहीसं डेकोरेशन वहिनीने केलं होतं, कारण बाळ ठेवण नाही ठेवण म्हणून। तर त्यानंतर बोरनांची अशी काहीशी तयारी केलेली होती, सगळी एकटीनेच केलेली होती डेकोरेशन वगैरे सगळं। आणि लहान लेकरांना पाहून या सगळ्या गोष्टी एकटीला करणं म्हणजे खूप अवघड असतं, तरी पण जे काही केलं ते अप्रतिम असं छान होतं, मला खूप आवडलं। आणि तरी तिच्या मनात वहिनीच्या हे होतं की ताईंना हे डेकोरेशन आवडेल की नाही, पण असं काही नाही, कारण आपण किती मेहनतीतून करतो त्याला महत्त्व असतं। तर अशा प्रकारे छान वहिनी आणि बाळ रेडी झालेलं होतं आणि आम्ही ते सगळे माझ्या मम्मीची वाट पाहत होतो। तर बाहेर बसलेलो आम्ही, थोड्या वेळ फोटो वगैरे शूट केले छान। मग त्यानंतर इथे हळदी कुंकवाला सुरुवात झाली। तर मम्मी यायला थोडासा उशीर होता म्हणून एका ताईंना जरा जायचं होतं, मग आधी म्हटलं आपण हळदी कुंकू करूया। तर मग इथे वहिनीने हळदी कुंकवाला सुरुवात केली आणि सगळ्यांना छान हळदी कुंकू वगैरे लावून वाण वगैरे दिले, छान सगळ्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागतही केलं। तर अशा प्रकारे मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान पार पडला। पिल्लू शेंबडे फायनली मम्मी जॉबवरून आली आणि त्यानंतर मग आम्ही बोरनांसाठी सुरुवात केली। तर पहिल्यांदा मग बाळ तर काही असं कोणाकडे जात नव्हतं, ती शांत बसतही नव्हती। मग वहिनीला म्हटलं तूच बाळाला घेऊन बस आणि स्वराजलाही तिच्या शेजारी बसवलं, म्हणजे ती जरा ओवाळपर्यंत तरी शांत बसल, कारण ह्या मुलांना अजून काही कळत नव्हतं। तिला सगळी ज्वेलरी वेअर केलेली पण तिने सगळी फेकून दिली, फक्त फायनली गळ्यातलं ठेवलेलं। आणि मग इथे सगळे तिचे मस्त औक्षण केलं एकापाठी एक सगळ्यांनी छान। आणि मुलं पण आणलेले आम्ही गोळा करून चॉकलेट गोळा करण्यासाठी, पण जास्त मुलं काही आम्हाला भेटली नाही। तर व्हिडिओमध्ये ते काही येत नव्हते, साईडलाच उभे होते त्यांच्या मम्मीन त्यांच्यासोबत। तर चला असू द्या, मग अशा प्रकारे जेवढ्या काही आम्ही सगळ्या बायका आलो होतो सगळ्यांनी एकीनं छान मनूला ओवाळलं, छान फोटोही शूट केले। तर सगळ्यात लास्टला मग आहे ना वहिनीनं म्हटलं आता मी तिला घेते आणि तुम्ही तिचं औक्षण करा, काही नाही आईने मुलीचं औक्षण केलंच पाहिजे। आणि मग त्यानंतर मी तिला मस्त मांडीवरती घेऊन बसले आणि मग वहिनींनी त्यांच्या लाडोलीचं छान औक्षण केलं आणि तीही छान बसली होती, मस्त लाता मारत होती आणि तिचा खेळ असा चालू होता, पहा पायाने कसा खाली। तर चला अशा प्रकारे मग सगळ्यांनी ओवाळून झालं आणि आता आपल्याला फायनली बाळाचं बोरनान करायचं होतं, म्हणून आम्ही सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्या सगळ्या अशा एकत्र करून मस्त त्या कालून घेत होतो। आणि तिचं आपलं मस्त पळायचं तुरु तुरु इकडं तिकडं चालू होतं, तिला आम्ही तोंडात काहीतरी खायला देऊन गप्प एका जागेवर बसवत होतो। तर मग जरा नंतर सगळ्या गोष्टी पटपट आटपून घेतल्या, कारण ती शांत बसल नाही म्हणून। पण नंतर ती बसली होती जराशी शांत, काहीतरी मुरमुरे का काही तिचं आपलं खाणं चालू होतं। तर कशी पाहत होती सगळ्यांच्या तोंडाकडं मस्त। आणि मग नंतर मीच मुलांना म्हटलं अरे घ्या की जरा चॉकलेट गोळा करा पटापटा, कारण चॉकलेट भरपूर होते आणि गोळा करायला थोडेसे लोक होते। नंतर मग काही मुलांच्यानी चॉकलेट काय गोळा करवाना, मग मीच म्हटलं सगळ्या तायांना अगं बया तायांनो जावा आणि पटपट चॉकलेट गोळा करा। आणि त्यांची जरा क्लिप घेतली तर त्या एवढ्या हसल्या काय सांगायचं। आणि मुलांना एखादी गोष्ट आवडली त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे गेलं की ते ऑटोमॅटिक शांत बसतात। तर तिचं आपल्या इथे लाह्या खाणं चालू होतं त्यामुळे ती शांत बसली। मग नंतर मुलंही होते छोटे छोटे, त्यांना म्हटलं तुम्हीही बोरनान करा, तर ती मस्त सगळ्यांच्या तोंडाकडे पाहत होती छान। तर मग अशा प्रकारे बोरनांचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, एकदम स्मूथली सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग अशा प्रकारे आपला कार्यक्रमाचा एंड झाला। तर चला फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। इथे वहिनी खूप हसत होते कारण सगळे चॉकलेट गोळा करत होते म्हणून, आणि मीही प्रमाणाच्या बाहेर हसले।
काय आता गेल्यावर बघितलं पाहिजे त्याला. खात चला की आता.